नुसतं शेती करून चालत नसतं, तर एक शेतीपूरक व्यवसाय असणे गरजेचं असतं. यामध्ये वन ऑफ द बेस्ट व्यवसाय म्हणजे शेळीपालन. तर या शेळीपालन व्यवसायासाठी काय काय सरकारच्या सबसिडी, तसेच अर्ज करण्याची काय काय पद्धत आहे आणि इतर आपण सखोल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका. ग्रामीण भागातील लोकांसाठी शेतीसोबत शेळीपालन हा पूरक व्यवसाय करणे खूप फायद्याचे ठरत असते. याच व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने 70 ते 75% सबसिडी जाहीर केलेली आहे. यामध्ये सरकार तब्बल 15 लाखापर्यंत सबसिडी देणार आहे आणि या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील सर्व लोक घेऊ शकतात. सरकारने चालू केलेल्या या अभियानाचे नाव राष्ट्रीय पशुधन अभियान असे आहे. तर या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांसाठी हा व्यवसाय खूप महत्वाचा देखील ठरणार आहे. तसेच राज्यातील दूध आणि मांस उत्पादन या योजनेद्वारे वाढणार आहे. ही आहेत या योजनेची महत्वाचे उद्देश. राष्ट्रीय पशुधन ही योजना केवळ शेळीपालनासाठी नसून मेंढी पालन, तसेच कुक्कुटपालन आणि इतर पशुपालनासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. आता महत्वाचे म्हणजे शेळीपालनामध्ये जर आपण नवीन असाल तर सरकार सबसिडी देते, म्हणजे जाऊन लगेच अप्लाय करणे हे योग्य नाहीये. तर त्यामध्ये सखोल माहिती घेणे देखील तेवढेच महत्वाचे असते. आता आपण डिटेल पाहूया या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी काय काय अटी आहेत. यामध्ये पहिली अट म्हणजे अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. दुसरी अट पशुपालन व्यवसायाचे प्रमाणपत्र असेल तर देऊ शकता, नसेल तर ते कंपल्सरी नाहीये. तिसरी अट म्हणजे मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. तसेच अर्जदार हा मागासवर्गीय असेल तर जात प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. त्यानंतरची पुढची अट जी आहे ती बँकेकडून स्वतःचा निधी असल्याचा पुरावा असावा. तसेच बँकेची पासबुक असणे देखील महत्वाचे आहे आणि हा फायदा कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकतो. यामध्ये सर्वात महत्वाची अट म्हणजे स्वतःची जमीन असणे महत्वाचे आहे आणि सरकार यावर 75% ते 50% सबसिडी देणार आहे. आता यामध्ये मागासवर्गीय लोकांसाठी 75%, तर इतर खुल्या वर्गासाठी 50% सबसिडी देणार. आता आपण पाहूया हा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. सगळ्यात आधी महापीएमएस या साईटवर जाऊन तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड करू शकता त्यावर. आता यामध्ये कागदपत्र कोणती कोणती असणार आहेत तर त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, कर्ज मंजुरी पत्र, इतर केवायसी कागदपत्र आणि सविस्तर प्रकल्प अहवाल असणे गरजेचं आहे. एकदा का अर्ज केला तर त्या अर्जाची स्थिती तुम्ही त्या साईटवर जाऊन केव्हाही पाहू शकता. केलेल्या अर्जाची छाननी पशुसंवर्धन विभाग करून त्यावर आपल्याला अप्रुव्हल देत असतो. आता हे झालं ऑनलाईन प्रोसेस. आता याची पाहूया ऑफलाईन प्रोसेस काय आहे. सर्वात आधी तुम्हाला कृषी विभागाकडून शेळीपालन व्यवसायाचा अर्ज घेऊन त्यावर वरील सांगितलेली कागदपत्रे आणि इतर माहिती द्यावी लागते. हा अर्ज पशुसंवर्धन विभागाकडे जमा करावा लागतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ती प्रोसेस करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सखोल माहिती असणे गरजेचं आहे. त्यासाठी बोलका कट्टा चॅनलने जुन्नर तालुक्यातील नामांकित शेळीपालन व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. त्यामध्ये योग्य जातीच्या शेळी विकत घेणे आवश्यक आहे. शेळीपालनासाठी चांगल्या प्रकारचे शेड व इतर निवारा असणे तेवढेच महत्वाचे आहे. स्वच्छ चारा व पौष्टिक खाद्य असणे गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी लसीकरण आणि इतर औषधोपचार करणे देखील गरजेचे आहे. मंडळी, शेळीपालन हा व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी खूप महत्वाचा ठरत आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा टर्नओव्हर खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकता. बाकी तुम्हाला काय वाटतं, शेळीपालन हा व्यवसाय योग्य आहे का? शेळीपालन व्यवसायाचे तुमचे काय अनुभव आणि तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा.